आता श्री साई सच्चरित अध्याय 5 ओवी 109. त्या तेलात घातले पाणी, स्वये बाबा गेले पिऊनी. ऐसे ते ब्रह्मार्पण करूनी, निव्वळ पाणी पाणी घेतले. मग ते पाणी पंत्यात ओतूनी, सुके काकडे पूर्ण भिजवूनी, तयासी कांडे ओढू लावूनी, दीप पेटूनी दाविले. पाहून या ते पाणी पेटे, वाणी घाली ती तोंडात बोटे. बाबासी आपण बदलो खोटे, केले ओखटे मनी म्हणती. तेल नसता अनु मात्र, पण त्या जळल्या सर्व रात्र. वाणी साईच्या कृपेशी अपात्र, वधू सर्वत्र सर्वत्र लागले. बाबांचा हा काय प्रताप, असत्य भाषणे झाले पाप. दिदला बाबांशी व्यर्थ संताप, या पश्चाताप वानिया. बाबांच्या ते नाही मनी, राग द्वेषा नातळे जनी. शत्रू मित्र तया न कोणी, सर्व प्राणी सारिखे. असो आता पूर्वानुसंधान, कुस्तीत यशस्वी मोहिद्दीन. याहुनी पुढील चरित्र महिमान, अवधान परिसीजे. कुस्तीनंतर 5वे वर्षी, फकीर अहमदनगर निवासी. जवार आली नाम जयासी, आला राहत्यासी सशिष्य. पाहुनी एक उघडी बखळ, वीरभद्राचे देवळाजवळ. फकीराने दिदला तळ, फकीर तो सबळ दैवाचा. जरी नसता तो दैवाचा, तरी तया ते लाद टाकायचा. साई सारखा शिष्य मौजेचा, डंका जयाचा सर्वत्र. लोक गावात होते अनेक, त्यातही होते मराठे कैक. त्यातील भगू सदाफळ एक, जहाला सेवक तयाचा. फकीर होता मोठा पडीक, कुराण शरीफ करतला मलक. स्वार्थी परमार्थी आणि भाविक, लागले अनेक तत्चरणी. ईदगा बांधाया आरंभ केला, ऐसा काही काळ गेला. वीरभद्र देव बाटविला, आरोप आला त्याजवरी. पुढे तो ईदगा बंद पडला, फकीर गावा बाहेर घालविला. तेथून मग तो शिर्डीशी आला, मस्जिदीत राहिला बाबा पाशी. फकीर मोठा मृदू भाषणी, गाव लागला तयाचे भजनी. बाबास काही केली करणी, घातली मोहिनी जन म्हणती. हो म्हणे तू माझा चेला, स्वभाव बाबांचा बहुरंगेला. हो म्हणता फकीर संतोषला, घेऊन निघाला बाबांशी. बाबा सारिका शिष्य सधुरू, जवार आली जाहले गुरु. मग दोघांचा जाहाला विचारू, रहिवास करू राहत्यात. गुरु नेने शिष्याची कळा, शिष्य जाणे गुरूंच्या अवकळा. परीन केव्हाही अनादर केला, स्वधर्म राखीला शिष्याचा. गुरु मुखातून बाहेर आले, योग्य नाही पाहिले. वचन वरचे वरी झेलिले, पाणी हे वहिले गुरु ग्रही. ऐसी चालली गुरु सेवा, शिर्डीसी यावे केव्हा. ऐसे होऊ लागले तेव्हा, काय मग तेव्हा जाहाले. ऐसे वरचे वरी होऊ लागले, राहत्याशी राहू लागले. फारची फकीरा नादी भरले, वाटले अंतरले शिर्डीला.
जनाशी वाटे जवाहर आली, साईसी निज योग भया कळी, साईंची तो कळा वेगळी, अभिमान जाळी जाळी देहाचा. साईसी कोठूनी आला अभिमान, श्रोते सहज करतील अनुमान, परीही लोक संग्रहार्थाचरण, अवतरण कार्य हेच. शिर्डीस्थ बाबांचे प्रेमी भक्त, बाबांचे पायी अति आसक्त, तया ते बाबा पासून वियुक्त, राहाने अयुक्त वाटले, साई सर्वस्वी तया अधीन, पाहुणे ग्रामस्थ उद्विग्न मन, कैसे करावे तया स्वाधीन, विचारी मग्न जहाले, जैसे कनक आणि कांती, जैसा दीप आणि दीप्ती, तैसीची गुरु शिष्य स्थिती, ऐक्य प्रतीती उभयहांसी. मग ते शिर्डीचे भक्त मंडळ, गेले रात्यास त्या ईदग्याजवळ, पाहुणे प्रयत्न वेचून प्रबळ, बाबासह सकळ मग परतू, बाबा तैवती देती उलट बुद्धी, फकीर आहे महाक्रोधी, लागू नको तयाचे नादी, तो मज कधीच न विसंबे, तुम्ही येथून करा पलायन, आताच येईल गावातून, करीन तुमचे निसंतान, परम कठीण क्रोध त्याचा. राग तयाचा मोठा कडक, येताची होईल लाल भडक, जा निघून जाकी तडक, धरा की सडक शिर्डीची, आता पुढे काय कर्तव्यता, बाबा तो कथिती उलटी कथा, इतक्यात फकीर आला अवचिता, जाहाला पुसता तया ते, आलात काय पोरासाठी, काय करीतचा येथे गोष्टी, शिर्डी समागारा नाव्या हे पोटी, परिया कष्टी पडू नका, ऐसे जरी तो प्रथम वदला, ग्रामस्था पुढे तोही कचरला, म्हणे मलाही घेऊन चला, सवे मुलाला नेऊ की, असो फकीर आला सवे, तयासही न बाबा सोडावे, बाबासहीन तया विसंभवे, न कळे संभवे हे कैसे, साई ब्रह्म पुतळा, जवार आली ब्रह्माचा भोपळा, देवी दासे कसास लाविला, भोपळा फुटला शिर्डीत, देवी दासाचा बांध सुंदर, डोळेच तेज रूप मनोहर, 10-11 वर्षाचा उमर, प्रथम शिर्डीवर आला ते, ऐसा तो अल्प वयासी, एक लंगोट मात्र कासेसी, मारुतीचे देऊळासी, तीर्थवासी तो उतरला, आप्पा भील म्हाळसापती, तयाकडे जाती येती, काशीरामादी कशी देती, वाढली महती तयाची, वराडा समेत जय बाबा आले, तयाधीच 12 साले, देवीदास येऊन पहिले, वस्ते झाले शिर्डीत, आप्पा भिल्ला पाठीवर शिकवी, व्यंकटेश स्तोत्र पडवी, सर्वा करवी मुखदूत म्हणवी, पाठ चालवी नेमाने, देवीदास महाज्ञानी, गुरुत्व घेतले तात्या बाणी, काशीनाथाधिक शिष्याग्रणी, तया चरणी लागले, तया पुढे तो फकीर आणिला, शास्त्रीय विवाद मांडीला, वैराग्याने फकीर जिंकीला, हाकुनी लाविला तेथुनी, मग तो जो तिथुनी निसटला, वैजापुरी जाऊन राहिला, पुढे कितीक वर्षांनी आला, नमस्कारीला साईनाथ,
आपण गुरु साई चेला हा सर्व त्याचा ब्रह्म निजसला बाबांनी पूर्ववत सत्कारीला शुद्ध झाला पश्चातापे ऐशी बाबांची आगाध लीला निवाडा होण्याचा तेव्हाच झाला परी तो गुरु आपण चेला भाव हा दरीला तेथवर तयाचे गुरुपण तयाला आपले चेले पण आपणाला हा तरी एक उपदेश येतीला स्वये आचरिला साईनाथे आपण कोणाचे होऊन राहावे किंवा कोणास आपले करावे याहूनी अन्य असणे न बरवे तेने न उतरवे पर पार हाची एक वर्तनी धडा परी दुर्लभ ऐसा निधडा होईल जयाचे मनाचा धडा निरभिमान गडा चढेला येथे स्वबुद्धी परिकल्पित चतुराईन कामा येत जया मनी साधावे स्वहित अभिमान रहित वर्तावे जेने देहाभिमान जाळीला तेनेची हा देह सार्थकी लाविला तो मग कोणाचाही होईल चेला साधा वयाला परमार्थ पाहोनियाती निर्विषय स्थिती लहान थोर विस्मित चित्ती वय लहान गोजिरी मूर्ती चोज करीती जन सारे ज्ञानियाचा देह व्यापार होत आसे पूर्व कर्मानुसार तयान प्रारब्ध कर्म भार कर्म करतार होणे जरी सूर्यास अंधारी रिघाव तरीच ज्ञानी अद्वैत भाव स्वरूपची जया अवघे विश्व वसता ठाव अदैवत अद्वैत हे गुरु शिष्याचे अचरित साईनाथांचे परम भक्त मासापतीनी करविले श्रुत तेथेच साध्यंत कथियेले असो आता हे आख्यान पुढील चरित्र याहूनी गहन होईल ते यथाक्रम कथन सावधान श्रवणी व्हा मस्जिद पूर्वी होती कैसी या कष्टी झाली फरशी साई हिंदू वा यवन वंशी नेनवे भर वशी हे कवना दोती पोती खंड योग करीत भोगीत भक्तांचे भोग हे सर्व निवेदन यथा सांग होईल चांग पुढारा हे माड साई शरण चरण प्रसाद हे कथा निरूपण श्रवणे होईल दुरित निवारण पुण्य पावन ही कथा स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरिचिते श्री साई समर्थ साई सच्चरिते श्री साई पुनः प्रगटी भवनम नाम पंचमो अध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।